शुद्ध प्रतिपदेची चंद्रकोर रोज कलेकलेनं वाढू लागते आणि या वाढत्या चंद्रकलेच्या साक्षीनं श्री दत्तवाडीचा परिसर आता एका आगळ्या चैतन्यात धावून निघतो. दत्तवाडीला यात्रेचं स्वरूप येतं. चरित्र सप्ताह वाचन स्वतः बाबा करतात. या सप्ताहात रोज रात्री कीर्तन, प्रवचन, भजन यांच्या जल्लोषात दत्तवाडीचा परिसर दुमदुमून जातो. जे देखिले रात्री ते तैसेची होतसे असा कृतार्थतेचा भाव दत्तवाडीच्या चेहऱ्यावर तरळू लागतो.
चिदंबरे प्रपंचगुण अनुजन्यवर्णम तेज ब्रह्मलाभयतिकित मंदमंदवर्तमरजेता तीक्षण सोही आमके मारुषके यासी कलावा उपावो मोजगदात्मा देवरावो जाईल आमका स्वर्ग ठावो म्हणून तुम्हा सांगो आलो नकलालगडी उपावयासी सेवा करू आम्ही तिची तिच्या द्वारी अहर्निशी देखो सूया भय चकित होऊया उन्नती रत्ने देखूया आदि तेरा बालगाती उन्नती नीलारे सूया रावी गेलो वेळे सुरा सुरावी गेले म्हणून कडे घेतले कडे घेऊन बाळगाती तन पद बाळगाती सुरावी तन पदाची उद्योगे याची उदरी तोडा गोन समुद्र वादन याची सुधा निवारण अतिवृता संसार माते लोक ब्रह्मयाती पृथ्वी रत्नयाती संपरा संपरा संपरा
पौर्णिमेचा आल्हाददायी चंद्र आकाशातून अमृताची उधळण करू लागतो आणि आता अवघे उत्सुक असतात पूजनीय बाबांचे अमृत बोल ऐकण्यासाठी. पण त्याआधी नेहमीच्या परिपाठीप्रमाणे एखाद्या बाल किंवा युवा कीर्तनकाराचं श्री दत्तजन्मावरचं कीर्तन सादर केलं जातं. हा आहे राजू आवदे. अनेक अवतारांनी तोच भक्ती मार्ग सगळ्यांना शिकवण्याकरता या जगतामध्ये अवतीर्ण झाले. ते श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने, प्रत्यक्ष नरसिंह सरस्वतींच्या रूपाने, आणि त्यांनी सुद्धा परमेश्वराची भक्ती कशी करावी, उपासना कशी करावी